नमस्कार. आजचा धडा आहे आजीनं पाहिलेला चोर. या धड्याचे लेखक आहेत व्यंकटेश दिगंबर माडगुळकर. यांचा जन्म 1927. कथा, कादंबरी, नाटक, प्रवास वर्णन असे विपुल लेखन यांनी केले आहे. मानदेशी माणसं, काळी आई, गावाकडच्या गोष्टी इत्यादी कथासंग्रह, बनगरवाडी, करुणाष्टक, सत्तांतर इत्यादी कादंबऱ्या. व्यंकटेश माडगुळकर यांच्या कथा या संग्रहातून ही कथा घेतली आहे. घर म्हटले म्हणजे तिथे माणसे आलीच. घरातल्या प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो, त्यामुळे कधी कधी मोठी गंमत होते. एका रात्री लेखकाच्या घरात कशी गंमत उडाली ते पहा. आमच्या माडगुळांच्या घरात चोर शिरल्याची घटना अजून माझ्या ध्यानात आहे. आमचे दादा म्हणजे वडील हे साधे गृहस्थ होते. वरून काही जड पदार्थ डोक्यावर पडेल अशी भीती त्यांना नेहमी वाटे. त्यामुळे जरा काही आवाज झाला की डोक्यावर रुमाल ठेवून ते तडक घराबाहेर पडत. या भीतीमुळेच घरातून वावरताना माझे वडील दारू गोळ्यानं भरलेल्या कोठारातून दिवा घेऊन सावध पण वावरावं तसं वावरत. सरकारी नोकरीत कारकून म्हणून लागल्यानंतर दादांना एक नवीनच विकार सुरू झाला. रात्री अपरात्री झोपेत ओरडायची त्यांना सवय जडली. विलक्षण बेहालेला माणूस बारीक आणि लांबलचक आवाजात जसा ओरडतो तसं दादांचं ओरडणं असे. ते केव्हाही एकदम अशा उंच स्वरात ओरडत. कधी कधी तर आपलंच ओरडणं ऐकून तेच जागे होत. रात्री आपल्या कानात गोम किंवा एखादा लहान किडा जाईल आणि मेंदूत घर करील या भीतीनं माझी आई रोज रात्री झोपताना कानात कापसाचे बोळे घालत असे. तरी देखील माझ्या सर्वात मोठ्या बहिणीचं अक्काचं रडणं आईला नेमकं ऐकू येत असे. अक्का ही स्वभावानं वाळलेल्या पाचोळ्यावर सुद्धा पाय न देणारी. तिचा आणि विंचू या प्राण्याचं विशेष सख्य होतं. साधारणतः महिना 15 दिवसातून एकदा तरी अक्काला विंचू चावत असे. आता घरात आम्ही इतकी माणसं होतो, पण सर्वांना सोडून तो नेमका अक्कालाच डसत असे. दिवसा उजेडी माणूस ओळखता येतो हे मान्य, पण रात्रीच्या काळोखात हीच अक्का आहे हे विंचवाला कसं कळत असावं? विंचवाची चूकभूल व्हावी म्हणून आम्ही अनेक प्रयत्न केले. अक्काला झोपण्यासाठी मध्ये जागा ठेवून आम्ही सगळे आजूबाजूला झोपूनही पाहिलं, तरी सुद्धा सर्वांना ओलांडून विंचू नेमका अक्काला गाठत असे. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती, तिला विंचू फार चढत नसे. 1-2 वर्षातून आईला जर विंचू चावला तर ती रात्रभर गडबडा लोळत असे आणि सगळं गाव आमच्या घरी जमा होत असे. कुणी हा उपाय करी, कुणी तो उपाय करी, पण चक्क दिवस उजाडून ऊन वर आल्याशिवाय आईचा विंचू उतरत नसे. त्यामुळं अक्काला विंचू चावला म्हणजे उपचार करता करताच आई सुटकेचा निश्वास टाकून म्हणत असे, तरी बरं बाई, मला नाही डसला. आमची आजी नेहमीच बेदरल्यासारखी वागे. रोजची कामं आटोपली, थोडी सवड मिळाली म्हणजे घराचा एखादा अंधारा कोपरा बघून तो पाखरासारखी 2 पायावर बसत असे आणि कुठंतरी एकटक बघत बोलत असे. तिचं बोलणं बेहल्यासारखं व कुणीतरी जवळच्या माणसाला खाजगी आवाजात काही सांगावं तसं असे. का कुणास ठाऊक शिपाई या प्राण्याची तिनं धास्ती घेतली होती. शिपाई येतील, धरून नेतील असं ती सारखी पुटपुटे. त्यामुळं तिचं बोलणं कुणीच मनावर घेत नसे. एका रात्री आमच्या घरात चोर शिरले. साधारणतः रात्री 2-2:30चा सुमार असावा. आई, अक्का आणि आम्ही भावंड माझ घरात झोपलो होतो. आजी पुढच्या सोप्यात होती आणि वडील त्या पुढंही एक नवा सोपा होता, तिथं झोपले होते. विंचू दिसावा म्हणून आई रात्री समई विझवत नसे, पण ती कितीही भरून ठेवली तरी तेल संपल्यामुळं ती कधीतरी विझून जाई आणि सगळीकडे गुडूप अंधार होईल. आपल्या रिवाजाप्रमाणे त्या दिवशी समई विझली होती. या अंधाराचा फायदा घेऊन चोर घरात शिरले. त्यापैकी एका चोराला प्रथम आमच्या आजीनं पाहिलं. घरामध्ये मोकळा चौक होता. त्याच्या डाव्या कोपऱ्यात तिला चोर उभा असलेला दिसला. आजी मध्येच जागी होऊन अंथरुणावर उठून बसायला आणि तो कोपऱ्यात यायला एकच गाठ पडली. ओरडावं तर चोर पळून जाईल म्हणून आजी हळूच दार ढकलून माझ घरात आली. आई आणि अक्का कुठं कुठं झोपलेले आहेत हे तिनं आठवलं. कानातल्या बोळ्यामुळं हाक मारूनही आई कधीच जागी होत नसे, म्हणून ती हळूच अक्कापाशी आली आणि उशाशी बसून म्हणाली, अक्के अक्के उठ, घरात चोर शिरलेत. अक्कानं हे ऐकलं आणि तिला एकदम रडूच आलं.
कानात बोळे असले तरी अक्काचं रडणं आईला ऐकू आलं. ती एकदम ताडकन उठली आणि म्हणाली, अक्का कुठं चावला ग? आधीच भांबावलेली अक्का यावर काही सांगायच्या ऐवजी जास्तच रडू लागली. तिला समजावत आई म्हणाली, उगी उगी अगं रडून काय होणार, थांब दिवा लावते. इतकं चाललं आहे तर दादा ओरडू लागले. ते ओरडणं ऐकताच आजीला ठाम वाटलं. चोर दादांच्या उरावर बसला. ती एकदम ओरडली, अगं दिगूला धरला बघ त्यांनी, त्याला वाचवा. आईला वाटलं आजी नेहमीसारखी बडबडते आहे. अक्का बिचारी आधीच रडत होती. त्यात चोरानं दादांना धरलं हे ऐकताच तिची शुद्ध सरपली. मग आईनं हळूच उठून समई लावली आणि आपल्या समजुतीप्रमाणे विंचू चावून निष्पीत पडलेल्या अक्कासाठी ती सहानेवर कसली तरी मात्रा उगाळू लागली. उगाळता उगाळता ती म्हणत होती, बरं तर बरं मला नाही डसला. इकडं मात्र आपलंच ओरडणं ऐकून दादांची झोपमोड झाली होती. ते उठून जांभया देत हरिहरी म्हणत बसले होते. आत काय चाललं आहे याचा त्यांना मुळीच पत्ता नव्हता. थोड्या वेळ गप्प झालेली आजी मध्येच पुन्हा म्हणाली, कोपऱ्यात बसलेला मी बघितला. यावर आई म्हणाली, मग चपलीनं चांगला ठेचायचा नाही का? चावला की पोरीला? यावर आजी घाबरून पुन्हा गप्प बसली. आत दिवा लागला आहे आणि काहीतरी गोंधळ सुरू आहे हे आता कुठं दादांच्या ध्यानात आलं. हिरव्या धाबळीची खोड पांघरून ते माझ घरात आले आणि विचारू लागले, काय गडबड आहे, काय झालं? काही नाही, नित्याचंच रडगाणं आहे. अक्कीला विंचू डसला. मुलगा उठून आत आल्याचं पाहून आजी गडबडीनं उठली आणि दादांचा हात धरून त्यांना हळूच म्हणाली, दिगू अरे चोर शिरलाय घरात, बाहेरच्या त्या कोपऱ्यात बसलाय. त्यासरशी गाव जागा करून मदतीला बोलवावं म्हणून दादा ओरडले, चोर चोर. मात्रा उघडायची सोडून मग आई ही मोठ्यानं ओरडू लागली. या गडबडीत आम्ही जागे झालो आणि ओरडू लागलो. गावातली कुत्रीही जागी होऊन भुंकू लागली. आईनं घाबऱ्या घाबऱ्या पाटा, वरवंटा, दूध भात्याची पेटी या अवजड वस्तू मागच्या आणि पुढच्या दारापाठीमागं रचल्या. आमचं ओरडणं चालूच होतं. एकच हलकल्लोळ झाला. एवढ्यात गावातले 4 धीट लोक हातात कंदील आणि काठ्या लाठ्या घेऊन धावून आले. बाहेरून हाका मारू लागले, बापू दार उघडा, बापू भिवू नका, आम्ही आहोत, कुठं आहे चोर? दादांनी आतूनच सांगितलं, अंगणाच्या डाव्या कोपऱ्यात आहे, धरा धरा त्याला. लोकांनी अंगणाचा डावा कोपरा बघितला तर कुणाची तरी काळी पांढरी शेळी तोंड हलवत उभी होती. बापू कोपऱ्यात चोर नाही, अहो शेळी आहे शेळी, शेळीला भ्याला काय? चमकून दादा बघतच राहिले. दरम्यान अक्का सावध झाली आणि विचारू लागली, धरला का चोर? आई म्हणाली, चोराचं मड जाऊ दे तिकडं, तुला विंचू उतरला का? अक्का गांगारून म्हणाली, तू कधी चावला आणखी? अगं मग तू मग रडत का होतीस? विंचू चावला म्हणून नाही. आजी मला म्हणाली अंगणाच्या कोपऱ्यात चोर लपलाय, त्यामुळं मला रडत आलं. यावर आई कपाळावर हात मारून म्हणाली, काय बाई माणसं तरी शहाण्यालाही वेडं करतील. आणि आजीकडे बघत विचारलं, काय हो कुठं आहे चोर? शेळी म्हणजे चोर होय? आम्ही भावंड इतका वेळ रडत होतो ते आता मोठमोठ्याने हसू लागलो. तर तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि धडा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.